बघा, या लेसन मध्ये आपल्याला काय शिकायचंय? इंटरवेनिंग वॉवेल. इंटरवेनिंग वॉवेल प्लेस म्हणजे काय? आपण याआधी 2 लेसन शिकलो. पहिल्या लेसन मध्ये आपण कॉन्सोनंट शिकलो. त्यानंतर आपण त्याला वॉवेल द्यायला शिकलो. वॉवेलचे आपण लाईट, डार्क हे प्रकार शिकलो. त्यानंतर आपण त्याच्या प्लेसेस पण शिकलो. फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस. हा लेसन परत पुढे का दिलेला असेल? खरं तर हा लेसन हा पाठीमागच्या लेसनचा एक पार्ट आहे, पण वेगळा का दिलेला असेल? फक्त एका वॉवेलसाठी. कोणता? तो म्हणजे थर्ड प्लेस वॉवेल. थर्ड प्लेस वॉवेल तुम्ही शिकलात. कसा शिकलात? थर्ड प्लेसला द्यायचा आपल्याला कळतो. पण ज्या वेळेस तो 2 कॉन्सोनंटच्या मध्ये येतो, त्यावेळेस बऱ्याचशा मुलांना इथे काय होतं? लक्षात नाही येत की थर्ड प्लेस दुसऱ्या व्यंजनाला का दिला? तर तेच आज आपण पाहणार आहोत. एक थोडंसं बेसिक म्हणून सुरुवातीचे आपण शब्द घेऊ. जसे की टॉक शब्द आहे. उच्चार लिहिणं खूप गरजेचं आहे. टॉक शब्द. टॉक शब्दामध्ये काय झालं? ऑचा वोवेल आला फर्स्ट प्लेस, म्हणून आपण काय करणार? टी हा फर्स्ट प्लेसला काढणार, रेषेला टच न होता. ऑचा वोवेल आहे, डॅश आहे, आपण त्याला बरोबर डॅश दिला, याला म्हणतो आपण फर्स्ट प्लेस वोवेल. त्यानंतर दुसरा शब्द आहे गेट. गेट यामध्ये काय झालं? एचा वॉवेल आला. एचा वॉवेल म्हणजे सेकंड प्लेस आहे. सेकंड प्लेस म्हणून आपण दोन्हीही स्ट्रोक मिळून सेकंड प्लेसला काढणार आहोत. बरेच जण कसे काढतील? इथं ग काढतील, मग टी खाली येईल. तर असं न करता इथे ना टीचा विचार करावा लागतो की टीचा एंड आपला रेषेवर झाला पाहिजे. म्हणून गेची पोझिशन वरती घ्यायची, गेट अशा पद्धतीने. ही झाली फर्स्ट प्लेस, ही झाली सेकंड प्लेस. आता एक आपण थर्ड प्लेसचा शब्द पाहू. पुस्तकामध्ये दिलेला असेल डीम. DEEM. डीम शब्द उच्चार लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही उच्चार चला. डीम. ड ला वॉवेल आला, सॉरी डी ला वॉवेल आला ईचा, तर डी कुठे घेणार आपण? थ्रू दी लाईन. डी म. आणि डीचा जो वॉवेल आहे ई, इथे खरं हा प्रश्न पडतो मुलांना की डीचा वॉवेल इथे येतो, राईट? डीच्या नंतर थर्ड प्लेसला. तर मग हा वॉवेल इथे का दिला? हेच आपल्याला लेसन मध्ये शिकायचंय. डीचा वॉवेल हा यमच्या वरती का दिला? हेच आपल्याला इथे शिकायचं आहे. त्यानंतर भरपूर सारे शब्द दिलेले आहेत. रीड, पूल, पूल अशा पद्धतीचे शब्द. आणि खाली काय केलं? इंटरवेनिंग वॉवेल प्लेसच्या त्यांनी काय डायग्राम दिलेला आहे. आता डायग्राम कशा दिलेला आहे बघा. डायग्राम दिलेली अशी. फर्स्ट प्लेस वॉवेल, सेकंड प्लेस वॉवेल, थर्ड प्लेस वॉवेल. खरं सांगा, थर्ड प्लेस वॉवेल इथे पाहिजे की नाही? इथे पाहिजे होता. इकडे का दिला? त्यानंतर अजून एक आहे. फर्स्ट प्लेस वॉवेल इथे येईल, सेकंड इथे येईल, थर्ड इथे यायला पाहिजे होता, पण नाही. तो वॉवेल कुठे दिला? इथे दिला. दुसरी 3 नंबरची डायग्राम आहे अशा पद्धतीची. फर्स्ट प्लेस वॉवेल, सेकंड प्लेस वॉवेल, थर्ड प्लेस इथे यायला पाहिजे होता, तो दिला इथे. हे असं का? हेच आपल्याला ह्या लेसन मध्ये शिकायचंय. अजून एक आहे. फर्स्ट प्लेस वॉवेल इथे, सेकंड इथे, थर्ड प्लेस लगेच यमच्या इथे यायला पाहिजे होता, तो दिला केच्या वरती इथे. आणि अजून एक आहे, इकडे काढते. फर्स्ट प्लेस वॉवेल, सेकंड प्लेस वॉवेल, थर्ड प्लेस कुठे यायला पाहिजे होता? केच्या इथे एंडिंगला, तो कुठे दिलाय? रेच्या वरती. हे का असं? तर या ठिकाणी थोडस मराठीचा पण उपयोग होतो. एक शब्द घेऊ आपण. समजा हा शब्द आपण पकडू टूक. हा शब्द आहे टूक. याची फोड करा. याची फोड कशी करणार? मराठीमध्ये ट अधिक क, नाही सॉरी, क कसं येईल? डायरेक्ट उ येईल ना. उ उसाचा, उ अधिक क अशा पद्धतीने याची फोड करा. ट अधिक उ अधिक क अशा पद्धतीने काय होईल? टूक हा शब्द तयार होईल. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की आपल्याकडे टी हे काय आहे? कॉन्सोनंट आहे. के हे काय आहे? कॉन्सोनंट आहे. उ हा काय आहे? वॉवेल आहे. तर तेच शिकत आलो आपण पाठीमागच्या लेसन मध्ये की कॉन्सोनंटच्या अगोदर आलेला वोवेल आणि कॉन्सोनंटच्या नंतर आलेला वोवेल, त्याला आपण काय म्हणतो? प्रिसिडिंग वोवेल अँड फॉलोइंग वोवेल. आता इथे काय झालेलं आहे? टीच्या नंतर वोवेल आहे. टीच्या नंतर वोवेल आहे आणि तो कोणत्या प्लेसचा आहे? थर्ड प्लेसचा आहे उ. मग थर्ड प्लेसचा उ कुठे यायला पाहिजे होता? खरं तर इथे. पण लेखकांनी काय केलं? इथे न देता त्याची प्लेस इकडे दिली. आता इकडे म्हणजे काय? केच्या वरती थर्ड प्लेसला. केच्या वरती थर्ड प्लेसला का बरं दिली? की
टीच्या नंतर उ ववेल आहे असं म्हणण्यापेक्षा तुम्ही केच्या अगोदर ववेल आहे असं म्हणा. काय म्हणा? तुम्ही केच्या अगोदर ववेल आहे असं म्हणा. एक मेसेज आहे बघा, व्हॉट्सअपला सगळ्यांनीच पाहिलेलं असेल की 9चा आकडा आणि 6चा आकडा, तिकडे एक व्यक्ती उभा असतो, इकडे एक व्यक्ती उभा असतो आणि एकच आकडा काढलेला असतो. तिकडचा व्यक्ती म्हणणार हा 9चा आकडा आहे, इकडचा व्यक्ती काय म्हणणार 6चा आकडा आहे. दोन्ही दृष्टीने ते वेगवेगळं ठरतं. तशी ही कंडिशन तशी आहे. मी म्हणणार की टच्या नंतर उ आहे, टीच्या नंतर उ आहे, दुसरा व्यक्ती काय म्हणणार नाही, तो केच्या अगोदर उ आहे. तीच कंडिशन येते. ज्या वेळेस दोन कॉन्सोनंटच्या मध्यभागी थर्ड प्लेसचा वोवेल येतो त्यावेळेस तो पहिल्या कॉन्सोनंटच्या नंतर कधीच द्यायचा नाही. काय करायचं? कधीच द्यायचा नाही. मग तो कुठे द्यायचा? दुसऱ्या कॉन्सोनंटच्या अगोदरच्या थर्ड प्लेसला द्यायचा. प्लेस कायम, हा प्लेस चेंज होणार नाही. प्लेस कायम, थर्ड प्लेस कायम राहणार. फक्त ही थर्ड प्लेस न घेता ही तुम्ही थर्ड प्लेस घेणार. अशा पद्धतीने टूकची आउटलाईन कशी तयार होणार बघा. ही आपली वहीची रेषा. टी काढला आपण थर्ड प्लेसला, कारण उ ववेल आलेला आहे. त्याला कंटिन्यू आपण के काढला. आता ववेल कुठे द्यायचा? म्हणून एक वाक्य लिहून ठेवा तुमच्या वहीमध्ये. पहिल्या कॉन्सोनंटला आलेला थर्ड प्लेसचा वॉवेल त्याला न देता तो दुसऱ्या कॉन्सोनंटच्या अगोदरच्या थर्ड प्लेसला देतात. म्हणून ही डायग्राम दिली 1 2 3. थर्ड प्लेस इथे नाही, थर्ड प्लेस इथे. आणि हे कायमस्वरूपी, हे कधी चेंज होणार नाही, शेवटपर्यंत असंच राहणार आहे. पहिल्या कॉन्सोनंटचा थर्ड प्लेस वोवेल हा त्याला कधीही द्यायचा नाही, तो द्यायचा दुसऱ्या कॉन्सोनंटला. पण कुठे? त्याच्या अगोदरच्या बाजूला. का? त्याच्या अगोदरच्या बाजूला दिलेला हा याचाच होतो, इकडे नाही, केच्या नंतर नाही. इथे जर दिला तर काय होईल? तो केच्या नंतर होईल. इथे दिला तर काय होईल? ते केच्या नंतर होईल. नंतर नाही द्यायचा, अगोदरच्या बाजूला दिलेला हा याचाच पार्ट असतो. ठीक आहे, समजलं? अशा पद्धतीने याला म्हणतात इंटरवेनिंग वोवेल, म्हणजे दोन कॉन्सोनंटच्या मध्यभागी आलेला वोवेल देण्याची पद्धती. आता हा शब्द काय असेल? कीप. याची पण आपण फोड करू. क अधिक ई अधिक प. मी म्हणणार क च्या नंतर ई आहे, के च्या नंतर ई आहे. दुसरा व्यक्ती काय म्हणणार? नाही, तो प च्या अगोदर ई आहे किंवा पी च्या अगोदर ई आहे. मग याची आउटलाईन कशी तयार होणार? कीप, थर्ड प्लेस. आता या ठिकाणी थर्ड प्लेस कशी घ्यायची? बऱ्याच मुलांना ना इथे पण लक्षात नाही येत. के हा होरिझॉन्टल स्ट्रोक आहे, तो रेषेला छेदून काढता येत नाही आपल्या वहीच्या रेषेला छेदून. म्हणून आपण काय करतो, कधी जर पहिल्या व्यंजनाने जर वहीची रेषा छेदल्या गेली नाही तर आपण दुसऱ्या व्यंजनाने छेदण्याचा प्रयत्न करतो. म्हणून दुसरं व्यंजन आहे आपल्याकडे काय? पी. दुसरा कॉन्सोनंट काय आहे? पी. तर पी हा बरोबर वहीच्या रेषेच्या मध्यभागातून घ्यायचा, जेणेकरून के ची पोझिशन अशी या ठिकाणी येऊन जाईल. आता या ठिकाणी काय करायचं? केच्या नंतर ई, केच्या नंतर ई कुठे येईल? खरोखर सांगा, या ठिकाणी यायला पाहिजे, या ठिकाणी यायला पाहिजे, पण नाही. केच्या नंतर ईचा वोवेल न देता तो पीच्या अगोदर ईचा वोवेल द्यायचा. मग हे पी आहे, पी ची थर्ड प्लेस अगोदरची ही, म्हणून कीप शब्द अशा पद्धतीने येईल. समजलं? आजपासून हे कंटिन्यू असंच राहणार आहे, यामध्ये कुठलाही चेंजेस होणार नाही. आता आपण हा शब्द घेऊ. हा शब्द घेऊ आपले रिप. RIP किंवा REEP दोन्ही होतं. हा शब्द आहे रिप. सेम तसंच ई वॉवेल आहे, म्हणून आपण आर कसा घेणार? थ्रू दी लाईन. पी बरोबर काढणार. आरच्या नंतर ईचा वॉवेल खरं तर इथे यायला पाहिजे, पण तो कॉर्नरच्या मध्यभागी आला, द्यायला तर जागाही नाही. म्हणून काय करायचं? पहिल्या कॉन्सोनंटचा थर्ड प्लेस वोवेल त्याला न देता तो दुसऱ्या कॉन्सोनंटच्या अगोदरच्या थर्ड प्लेसला द्यायचा. अशा पद्धतीने रिप शब्द तयार होईल. त्यानंतर हा शब्द कोणता येईल? मिक येईल. मिक. मी आता इथे काय करते? फक्त उच्चार लिहिते. मिक. सेम. आता इथे काय झालं? यम हा होरिझॉन्टल कॉन्सोनंट, के सुद्धा होरिझॉन्टल, अग्रगामी, आडवा, याने वहीची रेषा छेदल्या जात नाही, विनाकारण आपण छेदू शकत नाही. अपवर्ड डाऊनवर्ड स्ट्रोकने आपण वहीची रेषा छेदू शकतो, थर्ड प्लेसला काढू शकतो थ्रू दी लाईन. पण यम, यन, इंग, के, गे 5 कॉन्सोनंट आपल्याकडे होरिझॉन्टल आहेत, त्याने वहीची रेषा छेदल्या जाते का? नाही. म्हणून मिक शब्दामध्ये जर ई वोवेल आलेला असेल थर्ड प्लेसचा, तरी सुद्धा यम के ऑन दी लाईनच काढायचा. हा झाला यम, हा झाला के. ओके. आता यमला ई वोवेल आलेला कुठे यायला पाहिजे? खरं तर यमच्या एंडिंगला इथे, पण नाही. नियम तोच सांगतो की पहिल्या कॉन्सोनंटचा थर्ड प्लेस वोवेल त्याला न देता तो दुसऱ्या कॉन्सोनंटच्या अगोदरच्या थर्ड प्लेसला द्या. मग दुसरा कॉन्सोनंट कोणता? के. के ची अगोदरची बाजू कोणती? वरची, आणि ही त्याची थर्ड प्लेस. अशा पद्धतीने मिक्स शब्द तयार होईल.
ठीक आहे, याला म्हणतात इंटरव्हेनिंग वॉवेल. तर हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. त्यासाठी काय करा, शब्दाची फोड करा. आपल्या मराठी भाषेमध्ये जशी मी केली फोड, ही अशी अशी फोड करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की यानंतर आलेला स्वर याच्या अगोदर पण असतो, नाही का नाही. त्याची पोझिशन कायम आहे. तो चेंज होतो का? नाही, तो चेंज होत नाही. त्याची पोझिशन कायम आहे. फक्त आपला पाहण्याचा दृष्टिकोन असतो. कोणी म्हणेल त्याच्या अगोदर आहे, कोणी म्हणेल त्याच्या नंतर आहे, अशा पद्धतीने. म्हणून हा जो लेसन आहे हा स्पेशल वेगळा दिलेला आहे. मराठीमध्ये असं नाही. मराठीमध्ये हा लेसन त्यामध्येच इन्क्लूड केलेला आहे. दोन्ही एकत्रच केलेला आहे. हा लेसन वेगळा देण्याची आवश्यकता नाही. पण यामध्ये कसं आहे, शब्दांचा वापर जास्तीत जास्त केलेला आहे. म्हणून अभ्यास 8 मध्ये तिसरी लाईन म्हणा किंवा शेवटची 6वी लाईन आहे, 5वी लाईन आहे, जास्तीत जास्त थर्ड प्लेस वॉवेल आहेत. एक वाक्य फक्त लिहून ठेवा की पहिल्या कॉन्सोनंटचा थर्ड प्लेस वॉवेल त्याला कधीही द्यायचा नाही, दुसऱ्या कॉन्सोनंटच्या अगोदरच्या थर्ड प्लेसला द्यायचा. ठीक आहे, संपला हा लेसन इथे. विशेष असं बाकी काहीही नाही. एक्सरसाइज पुढच्या करा. यामध्ये तुम्हाला शिकवण्याचा एक अतिशय महत्वाचा पार्ट आहे, तो म्हणजे ग्रॅमॅलॉग्स. आता ग्रॅमॅलॉग्स म्हणजे काय, हे तुमच्या या विषयामध्ये पहिल्यांदा आलेला पार्ट आहे हा. याच्यानंतर प्रत्येक लेसनला ग्रॅमॅलॉग्स असतील, पण या लेसनचे ग्रॅमॅलॉग थोडेसे तुम्हाला समजून सांगण्याची गरज आहे असं मला वाटतं. तर मी ग्रॅमॅलॉग्स तुम्हाला बोर्डवरती शिकवून देते व्यवस्थित. बघा, या लेसन मधला पुढचा पार्ट आहे ग्रॅमॅलॉग्स. ग्रॅमॅलॉग्स हे प्रत्येक लेसनला येतील यानंतर, पण पहिले ग्रॅमॅलॉग तुम्हाला समजून सांगण्याची गरज आहे. त्यामध्ये ग्रॅमॅलॉग्स म्हणजे काय, त्याचा मराठीमध्ये शब्दशः अर्थ काय होतो, शब्दचिन्हे. शब्दचिन्हे म्हणजे काय, आपल्याला जरी शॉर्ट हँड आता नियमाला अनुसरून शब्द काढायचे असतील तरी काही काही चिन्हे दिलेले आपल्याला, ते चिन्हे जशास तसे पाठ करायचे. जसं इथे तुम्हाला काय दिसतं, अ एन साठी एक डॉट दिलेला आहे वरती. तोच डॉट जर रेषेवर काढला तर त्याला आपण द वाचतो, टीएची. ऑल साठी एक छोटीशी टिक दिलेली आहे. तीच टिक जर रेषेवर काढली आपण त्याला टू वाचतो, टी डबल ओ आणि टी डबल ओ. त्यानंतर परत 2 टिक दिल्यात ऑफ आणि टू साठी. त्यानंतर ऑन आणि बट साठी सरळ आहेत. त्यानंतर आहे आव, ऑट, ऑट, हू अँड पुट, शुड, अशा पद्धतीने. तर ह्या टिक नेमकं कशा काढायच्या, ती लाईट काढायची की डार्क काढायची, त्याची दिशा कशी, त्याची साईज किती, सगळं आपल्या साईजवर आधारित आहे. तुम्हाला याची सुद्धा साईज मी सांगितलेली अगोदर, कॉन्सोनंटची साईज किती काढायची, तशी याची सुद्धा साईज आपल्याला लेखकाने ठरवून दिलेली आहे. तर बघा, ग्रॅमलॉग्स म्हणजे शब्दचिन्हे जशास तसे पाठ करायचे, त्याचा वापर असा वाक्यामध्ये होईल. जसा एक्सरसाइज 11 दिली तुम्हाला, त्या 11 मध्ये काय केलं, या शब्दचिन्हांचा वापर खूप सारा केलेला आहे, तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर सगळ्यात अगोदर आपण पहिली जोडी घेऊ. प्रॅक्टिस कशी करायची मी ते पण सांगणार आहे. अ एन, त्यानंतर त्याचा जोडीदार आहे द. ही आपली आहे वहीची रेषा, ही आपली वहीची रेषा. अ एन कधी कधी येतं शब्दाच्या अगोदर, माहिती ना, एन ऍपल, अ बनाना. आता हे आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत की ज्या शब्दाला सुरुवातीला वॉवेल असतो, एन ऍपल, ए काय आहे, वॉवेल. ऍपल, ए डबल पी एल, ऍपल मधले काय आहे, वॉवेल. त्याच्या अगोदर एन लागतं, ए नाही लागत. ह्या झाल्या बेसिक गोष्टी. म्हणून अ आणि एन साठी काय केले त्यांनी, एक डॉट दिलेला आहे. एन कधी वापरायचं, ए कधी वापरायचं, ते आपल्या बेसिक नॉलेज नुसार तुम्ही ते वापरायचं वाक्यामध्ये. ज्या ज्या वेळेस आपल्या वाक्यामध्ये अ एन येईल, फक्त एक छोटासा डॉट वापरायचा. त्याची प्लेस कोणती असेल, अबव दी लाईन. वाक्यामध्ये जर द आलेलं असेल तर त्याची प्लेस कोणती असेल, ऑन दी लाईन. सेम आहे, फक्त हे वरती, हे रेषेवर. त्यानंतरची जोडी आहे ऑल आणि टी डब्ल्यू ओ आणि टी डबल ओ, ही आहे आपली वहीची रेषा. ऑल साठी आपल्याला एक छोटीशी टिक काढायची अबव दी लाईन. तीच टिक जर रेषेवर काढलेली असेल तर ते होतं टू. आता टू आहे, दोन शब्द दिले, टी डब्ल्यू ओ, टू म्हणजे दोन, आणि टी डबल ओ, टू म्हणजे सुद्धा, टू मच म्हणतो ना आपण, टू मच. तर हे वाक्याच्या अर्थानुसार टाकायचं. दोन्हीसाठी चिन्ह काय दिलेलं आहे, एकच आहे. वाक्याच्या अर्थानुसार तुम्ही परफेक्ट टाकायचं. बरं, आता सगळ्यात महत्वाचं काय, यांची साईज, यांचा आकार, यांची काढण्याची पद्धती कशी. आपल्याकडे ना कॉन्सोनंट आहे, आपल्याकडे कॉन्सोनंट आहे बी. कॉन्सोनंट आहे आपल्याकडे बी. बीचा स्ट्रोक आपण किती काढतो, इतकी साईज काढतो आपण बीच्या स्ट्रोकची. आणि बीचा स्ट्रोक हा कसा असतो, डार्क असतो, हे लक्षात घ्या. तर ह्या बीच्या स्ट्रोकचा जो 1/3 पार्ट आहे, बीच्या स्ट्रोकचा जो 1/3 पार्ट आहे तो म्हणजे आपले ग्रॅमॅलॉग्स आहेत. वरचा जो टोक आहे बीचा 1/3 वरचा टोक, तो आहे ऑल.
आणि खालचा जो टोक आहे बीचा तो आहे 2. हे जर लक्षात घेतलं तर तुम्हाला त्याची साईज लक्षात येईल किती काढावी. नाहीतर मुलं काय करतात कधी कधी ग्रॅमॅलॉग्स ना असे काढतात. हा 1/3 पार्ट होत नाही, हा अर्धा होतो बरोबर. हा काय होतो बरोबर, अर्धा होतो, बीचा अर्धा होतो. तर असं न काढता काय करा, साईज त्याची लिहून घ्या. ग्रॅमॅलॉग्स हा किती साईजचा असतो, तर आपल्या मेन कॉन्सोनंटच्या 1/3 असतो. किती असतो, मेन कॉन्सोनंटच्या 1/3 याची साईज असते. वरचं टोक ऑल, खालचं टोक जे आहे ते आहे 2 आणि बीचा स्ट्रोक आहे हा, म्हणून हा कसा असेल, डार्क असेल. हे डॉट आहे, याचं काही नाही. त्यानंतरची जोडी आहे आपली ऑफ आणि TO2. जोड्या जोड्या लक्षात ठेवा. ही आपली वहीची रेषा, हा आहे आशिटिक. हा कशाचा पार्ट असेल, हा लाईट आहे. हा आहे पीचा पार्ट. पीचा स्ट्रोक कसा आहे, लाईट. पीचा जो काय आपला व्यंजन आहे त्याच्या 1/3 पार्ट म्हणजे आपले हे 2 ग्रॅमॅलॉग्स आहेत. वरचा टोक म्हणजे ऑफ आणि खालचा टोक म्हणजे हा, म्हणजे काय आहे, TO2. याचा स्ट्रोक कसं असेल, लाईट असेल. ओके. त्यानंतरची जोडी आहे ऑन बट. त्यानंतरची जोडी आहे ऑन बट. ही आपली वहीची रेषा. ऑन बट सरळ रेषा छोटीशी आणि ही सुद्धा तीच रेषा, रेषेवर खाली ऑन दी लाईन. हा कशाचा पार्ट असेल, हा आहे टीचा पार्ट. आपलं जे प्रॉपर कॉन्सोनंट आहे टी, टीची सरळ रेषा, वरचा 1/3 टोक म्हणजे आहे ऑन आणि खालचा 1/3 जी टिक आहे ती आहे आपलं बट. अशा पद्धतीने ग्रॅमॅलॉग्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतरची जोडी आहे ऑट. ही 3 शब्दांसाठी वापरलेली, AUGHT, OUGHT. त्यानंतर चं पण आहे आणि त्याचा जोडी आहे हू. ही आपली वहीची रेषा, ही वहीची रेषा. आता याचं चिन्ह कसं आहे बघा, डार्क. हा कशाचा पार्ट असेल, कोणी सांगू शकेल, हा आहे आपल्याकडे जेचा पार्ट. जे वाला जे कसा काढतो आपण, डार्क काढतो, म्हणून याचं पण चिन्ह कसं असेल, डार्क असेल. याचा सुद्धा 1/3 पार्ट, वरचा टोक म्हणजे ऑट आहे आणि खालचा टोक म्हणजे हा काय आहे, हू आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला साईज लक्षात येईल. त्यानंतरची जोडी आहे शेवटची अँड शुड. अँड शुड. आता हे ना मी तुमच्याकडून विचारणार आहे, तुम्ही सांगा आता हा कशाचा पार्ट आहे, सांगा बरं. हे वरचं टोक, हे खालचं टोक. खालून वर अपवर्ड स्ट्रोक आपण कोणता काढतो, रे. कोणता काढतो आपण, रे. वरचा टोक म्हणजे अँड, खालचा टोक म्हणजे काय आहे, शुड. अशा पद्धतीने हे जी ग्रॅमॅलॉग्स आहेत हे सुद्धा आपल्या कॉन्सोनंटचे पार्ट आहेत. हे पार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याची साईज व्यवस्थित काढा, लाईट डार्क व्यवस्थित काढा आणि सगळ्यात महत्वाचं आहे दिशा. दिशा आता काय खरं तर तुम्हाला शिकवण्याची गरज नाही. ऑल आणि 2 ची दिशा डाऊनवर्ड, कारण बीचा पार्ट आहे. ऑफ आणि 2 ची दिशा डाऊनवर्ड, तो पीचा पार्ट आहे. ऑन आणि बटची दिशा सुद्धा डाऊनवर्ड, हा टीचा पार्ट आहे. त्यानंतर ऑट आणि हू ची दिशा ही जेचा पार्ट आहे. परंतु अँड आणि शुड मात्र रेचा पार्ट आहे, तो कसा असेल, एकमेव अपवर्ड असेल. अशा पद्धतीने हे आहेत ग्रॅमॅलॉग्स. तर ग्रॅमॅलॉगची प्रॅक्टिस कशी करायची, जोडी जोडीनेच करायची. उदाहरणार्थ ही तुमची वहीची रेषा, अँड द, अशा पद्धतीने एकाच रेषेमध्ये तुम्ही 3 काढू शकता. त्यानंतर ऑल 2 चा जर विचार केला तर ऑल टू, ऑफ टू, ऑट, हू, त्यानंतर अँड, शुड. अशा पद्धतीने एक एक पेजेस याची प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची मला याच्यामध्ये, पंक्च्युएशन. बघा पेज नंबर 16 वरती खाली शेवटचा रूल आहे, पंक्च्युएशन दिलेले आहेत. पंक्च्युएशन म्हणजे काय, विरामचिन्ह कशी वापरायची. आपण काय करतो, फुल स्टॉप असा देतो की नाही, आतापर्यंत इंग्लिश, मराठी, हिंदी कुठलाही विषय असो, फुल स्टॉप आपल्याकडे असा असतो. तर आजपासून आपला फुल स्टॉप चेंज झालेला आहे. हा आपल्याकडे द असल्या कारणाने आपल्याला फुल स्टॉप वापरायचा आहे फुल्ली. असा जो फुल स्टॉप देणार आहोत तो आजपासून असा द्यायचा आहे, क्रॉस. म्हणून बघा एक्सरसाइज 11 मध्ये काय केलंय, वाक्याच्या शेवटी पहा तुम्ही क्रॉस दिलेला आहे, कारण आपल्याकडे द आहे, डॉट. ठीक आहे, त्याच्यासाठी. मग त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह असेल, क्वेश्चन मार्क असेल, सेम. उद्गारवाचक चिन्ह असं काढण्याच्या ऐवजी उद्गारवाचक चिन्ह आपण असं काढणार आहोत. क्वेश्चन मार्क असं काढण्याच्या ऐवजी आपण क्वेश्चन मार्क पण आपण असं काढणार आहोत.
त्यानंतर आपण असा डॅश काढतो बघा, लिहित लिहित कधीतरी डॅश काढतो, ते म्हणतात की पुढे डॅश असतो, किंवा डॅश काढला तर आपल्याकडे के आणि गे आहे, म्हणून डॅश कसा काढायचा शॉर्ट हँड मध्ये आजपासून, तो असा. याला फक्त छोटेसे सुरुवातीला आणि शेवटी टिक लावायच्या, अशा पद्धतीने काय काढायच्या, डॅश काढायचा. ही पंक्च्युएशन 26 नंबरच्या रूल मध्ये दिलेलं आहे. 2 शॉर्ट लाईन्स अंडरनीथ अँड ऑनलाईन इंडिकेट अँड इनिशियली कॅपिटल. म्हणजे काय, ज्या ज्या वेळेस शब्दाच्या सुरुवातीला कॅपिटल अक्षर असतं, असं कोणत्या शब्दांच्या सुरुवातीला असतं सांगा बरं, विशेष नामांच्या सुरुवातीला. विशेष नाम जसं गावाचं नाव, आपलं नाव, जे काही नाव असेल त्याचं आपण पहिलं अक्षर कसं घेतो, कॅपिटल घेतो. मग ट्रान्सलेशन करताना ते अक्षर कॅपिटलच आहे हे कसं ओळखायचं, त्यासाठी त्या आउटलाईनच्या खाली डबल टिक देतात. म्हणून एक उदाहरणार्थ एक्सरसाइज 11 मध्ये पहिल्या लाईन मध्ये शेवटचा शब्द मे आहे, त्याच्या अलीकडे एक मंडे शब्द आहे, मंडे, संडे मंडे, मंडे सोमवार, मे मे महिन्याचं नाव, हे विशेष नाम आहेत म्हणून त्याच्या खाली काय केले त्यांनी, डबल टिक दिलेली आहे. उदाहरणार्थ इथं सांगते मी, मंडे डबल टिक, मे डबल टिक. का असं, कारण याचं पहिलं अक्षर कॅपिटल असतं. हे एक विरामचिन्हांचाच पार्ट आहे. ठीक आहे. ट्रान्सलेशन करताना तुम्हाला काय होईल, एक मार्गदर्शन मिळून जाईल की अरे इथे डबल टिक आहे म्हणजे याचं पहिलं अक्षर कसं असतं, कॅपिटल असतं. अशा पद्धतीने हा लेसन इथे संपला. ठीक आहे, थांबू.